नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. खासदार सुप्रिया सुळे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा दाखल. विधानसभेच्या अध्यक्षांविषयी केलेल्या अपमानास्पद कृत्याविषयी आम्ही तिन्ही पक्ष मिळून हक्कभंग प्रस्ताव मांडणार. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे 4 अश्व माळेगाव यात्रेत सहभागी. आणि आता बातम्या सविस्तर. देशभरात राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे दाखल झाल्या आहेत. त्यांनी यावेळी राजवाड्यात जाऊन जिजाऊंसमोर नतमस्तक होऊन जिजाऊंना वंदन केले आहे. गेले अनेक वर्ष ही दरवेळेस मी जवळपास 10-15 वर्ष झाली असतील. दरवर्षी मी सिंदखेड राजाला 12 जानेवारीला येते. नवीन वर्षाची सुरुवात ही स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेने आम्ही सगळेच करतो. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन शासकीय पूजा करायची मागणी सातत्याने होत आहे. मात्र आज नेमकं त्याच दिवशी पंतप्रधान येत असताना मुख्यमंत्री येत नाहीये. लोकांच्या भावना खूप जुळलेल्या आहे की शासकीय पूजा झाली पाहिजे. आजकाल खूप चांगली आणि महत्वाची मागणी आहे. खरंच यावर्षी देखील पुन्हा एकदा विकास आराखड्याचा महत्त्वाचा मुद्दा व्हायरलवर आलेला आहे. अजूनही विकास होत नाहीये. मी किती वर्ष हा मुद्दा मांडते. महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही सँक्शनही केला होता. पण आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने जो हक्काचा निधी इथला होता, जो पासही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये, तो दिलाही होता, पण त्याची अंमलबजावणी या शिंदे त्या ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत नाही. असं वाटतं ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी कुठे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणार पाहिजे होते, ही आमची अपेक्षा. मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांना तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील. तुम्ही बघताय महाविकास आघाडीच्या काळात विकास आराखड्यासाठी निधी आणला होता, पण हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय की ह्या समोर जो निधी द्यायचा होता त्याला त्या ज्या पद्धतीने जितक्या लवकर द्यायला पाहिजे होता तो दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या याचिका फेटाळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांविषयी केलेल्या अपमानास्पद कृत्यांविषयी आम्ही तिन्ही पक्ष मिळून हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे. देखिए, जिस दिन रिजल्ट हुआ डिस्क्वालिफिकेशन का जो केस था, उस दिन जो इंसिडेंट्स मुंबई में हुआ, जिसकी फ़ोटोग्राफ्स छप के आई हुई है, और जिस तरह से राहुल नार्वेकर जी जो विधिमंडल के अध्यक्ष हैं और वो एक संवैधानिक वो पोस्ट है, उसके बारे में कोई भी ऐसे नहीं कर सकता. ये जो लोगों ने ये किया है उनके खिलाफ प्रिविलेज मोशन लाया जाएगा. मैं जल्द ही ये प्रपोज़ल अपने सब नेताओं के साथ डिस्कस करके लाऊंगा, क्योंकि ये सर्वोच्च सभागृह है और इस सभागृह का कोई अपमान नहीं कर सकता. ते कुठल्याही गोष्टीवर त्यांना नुसते इश्यू तयार करायचे असतात. इश्यू तयार करणं, टोमणे मारणं याच्याशिवाय काहीच होत नाही. याच्यामध्ये लोकांच्या हिताचं काय, त्यांच्या नाशिकला जाण्याच्या लोकांच्या हिताचं काय. एवढा मोठा ब्रिज तयार केला ज्याची संकल्पना आणि ज्याची अंमलबजावणी हे देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सुरू झाली. आपले विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या डिपार्टमेंटने तो केलेला आहे. आणि मग याच्यामुळे जर महाराष्ट्राचा कायापालट होणार असेल, मुंबईचं जे एक आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे, 1 बिलियनची अर्थव्यवस्था बनवायची आहे, त्याच्यामध्ये मोठा वाटा ह्या MMR रिजनचा राहणार आहे आणि त्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यातसुद्धा राजकारण करत असतील
तर या राजकारणाला कुठे मर्यादा राहिलेल्या नाहीत, एवढं मला सांगायचं. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा पंजाबवरून आणलेला ब्लड लाईनचा प्रसिद्ध घोडा हा माळेगाव यात्रेत मुख्य आकर्षण ठरत आहे. खासदार हेमंत पाटील यांचे एकूण 4 अश्व या यात्रेत सहभागी झाले आहेत. हे अश्व पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून नागरिक माळेगाव यात्रेस येत आहेत. राजकीय आखाड्यानंतर आता माळेगाव यात्रेतील अश्व प्रदर्शनातही नेत्यांचे अश्व पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मागील अनेक वर्षापासून खासदार हेमंत पाटील यांच्याकडून अश्व माळेगाव यात्रेत दाखल होतात. जय महाराष्ट्र. हा 16 महिन्याचा अश्व असून खासदार हेमंत पाटील श्री हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे त्यांचा आहे. याचं वैशिष्ट्य हा ब्लड लाईनचा आहे, जी की फेमस ब्लड लाईन आहे पंजाबमध्ये. लाल रतन घोडा म्हणून आहे, त्याचा हा बच्चा आहे. साहेबांकडे 4 अश्व असून सगळे मारवाडी जातीचे आहेत. 2 नुकरे आहेत व 2 मारवाडी आहेत. ह्याची मी लहानपणी आणला तेव्हा 15 लाख रुपये किंमत आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस। हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की? शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. जागा वाटपांसंदर्भात राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षांनी एकमेकांना साथ देण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक डिझेलमध्ये सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. एखाद्या भागात जर आमचं रिप्रेझेंटेशन नसेल तर एकमेकांसाठी काम कसे करतील, हे युती, धर्म आणि फॉर्म्युला असतो, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली. बघा, एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की 3 पक्ष जेव्हा एकमेकांना साथ द्यायच्या ठरवलं आहे, तर प्रत्येक रिजनमध्ये पण सगळ्यांच्या रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. रिप्रेझेंटेशन जर एकमेकांचा एका रिजनमध्ये नसेल तर आमचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी किंवा त्यांचे कार्यकर्ते आमच्यासाठी सगळीकडे काम कसे करतील, हे एक युतीमध्ये एक फॉर्म्युला असतोच.
आणि त्याप्रमाणे इथे होणार, नक्कीच होणार. काही दिवस त्याच्यासाठी तुम्ही भंडारा गोंदियाचा माझा नाता सगळ्यांना माहीत आहे. मी तिथे अनेक वेळा खासदार निवडून गेलेलो आहो. तो माझा गृह जिल्हा आहे आणि तिथे राष्ट्रवादी विदर्भामध्ये सर्वात जर बळकट असेल तर भंडारा गोंदियामध्ये आहे राष्ट्रवादी. तो स्वाभाविक आहे ती जागावर आमची म्हणजे लोकांची इच्छा असणं, पण त्याचबरोबर चर्चा झाल्याशिवाय माझ्यासारखा जबाबदार व्यक्तींनी कुठलाही भाष्य करणं योग्य नाही. पक्ष म्हणून एक तो मान्य करावा लागेल की आज ज्यांचे सर्वात जास्त खासदार आहे त्यांच्या लिडरशिप पोझिशन तर राहणारच आहे. आमदार त्यांचे सर्वात जास्त आहे. शिंदे साहेबांचे आणि आमचे आमदार आणि खासदारची संख्या त्यांच्यापेक्षा कमीच आहे. तर स्वाभाविक आहे. आणि लोकसभामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच म्हणजे नेतृत्वामध्ये देशाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा चेहरा घेऊन आम्ही शिंदे साहेबांचे असो किंवा अजित पवार राष्ट्रवादीचे असो, आम्ही सगळे मोदी साहेबांचा चेहरा आणि नेतृत्व मान्य करूनच आम्ही निवडणुकीमध्ये जात आहोत. तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच TCS IBPS या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्या या मागणीसाठी आज युवक दिनी युवक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. यावेळी तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी आक्रोश केला. यावेळी काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मोर्चाला पाठिंबा देत त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तर युवक दिनी विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना तर संविधानही खोटं वाटतं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. काय आता इथं बघा युवक रस्त्यावर आहे आणि आजचं युवक दिन आहे. आज 12 जानेवारी आहे आणि त्या युवक दिनी लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतंय त्यांच्या हक्कासाठी. पंतप्रधान साहेबांचं काय म्हणणं, त्यांना तर ते म्हणतात तेच खरं आहे असं वाटतं. त्यांना तर संविधान पण खोटं वाटतं. ते काय त्यांच्या मागण्या रास्त आहे. सरकार इतकं अंधाधून कसं काय काम करू शकतं. बघा एक तर MPSCच्या परीक्षेला 1000 रुपये फी केली. ती फी कमी करायला हे लोक तयार नाही आहे. तलाठी भरत्या केल्या त्याच्यामध्ये त्यांनी तो कारभार जो केलेला आहे तो गोंगळ करून ठेवलेला आहे. त्या ऑनलाईन परीक्षा घेतात. 200 मार्काचा पेपर असतो. विद्यार्थ्यांना जे काही त्यांनी नियम लावला तो 214 222 असे मार्क कसे मिळू शकतात. आणि जो खरोखर अभ्यास करणारा आहे व्यक्ती त्याच्यासोबत जर अन्याय होत असेल तर पोरं रस्त्यावर नाही उतरणार तर मग काय करणार आहे. आणि एवढी छोटी आता एवढे IAS ऑफिसर्स आणि एवढे मोठे कॅबिनेटमध्ये बसतात, एवढं छोटं सेन्सिबली काम नाही करू शकत. असं कसं कोणत्या एजन्सीला काम देतात. एजन्सी बस त्यांचं एकच ठरलेलं आहे, एजन्सी. अरे काय त्या एजन्सी जी पद्धत होती त्या पद्धतीने जर परीक्षा घेतल्या असत्या हे सगळे पोरं कशासाठी एवढे नर्वस झाले असतं. एक तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. मग चिडचिड तर होणारच आहे ना. आम्ही या लेकरांसोबत आहोत. असं कसं हे लोक कमी करत नाही बघून घेतो. सर TCS बंद झालं पाहिजे. मेन म्हणजे आम्ही पैसे भरत आहे इतके 900 रुपये, पण आम्हाला काहीच त्याचा फायदा नाही आहे. आता तलाठीसाठी आम्ही पैसे भरले 900 रुपये चलन भरले, पण तलाठीचा पेपर फुटला आणि 200 पैकी 214 मार्क कोणाला मिळले. आम्ही पण शाळा शिकलो आहे, आम्हाला समजते 214 म्हणजे 200 पैकी 214 मार्क म्हणजे पूर्ण फेक आहेत ना. हे पूर्ण त्यांच्याकडून काय म्हणते स्वतःचा पैसा देऊन पूर्ण हे करून राहिले ना. आमचा थोडासा विचार करायला पाहिजे. पोलीस भरती मागच्या महिन्यात काढतो म्हटलं होतं डिसेंबर महिन्यात, पण आतापर्यंत अजून डिसेंबर गेला, आता जानेवारी आली, अजून पोलीस भरती आली नाही. आम्ही 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास करून राहिलो. आम्ही वाट पाहून राहिलो की भरती आली पाहिजे, पण आतापर्यंत अजून भरती आलीच नाही. मग आम्ही काय करायला पाहिजे. आणि हे तुम्ही सगळं जे फेक करत आहे म्हणजे काय म्हणते जागा भरून राहिल्या स्वतःच्या खिशातून पैसे देऊन, मग गरिबांनी काय केलं पाहिजे. गरिबांचा सरकारने कम से कम गरिबांचा विचार केला पाहिजे थोडासा. आणि काय म्हणते बा भरती लवकरात लवकर निघाली पाहिजे. सर आमच्या मागण्या फार साध्या आणि सरळ आहे. सर जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या साध्या मागण्या सर आमच्या. या हरामखोर सरकारच्या खुर्च्या सर 3-3 लाख रुपयाच्या आहेत आणि आम्हाला सर एवढं असूनही आमची फक्त एक साधा फॉर्म भरायची फीज 900 रुपये आहे. तर म्हणून मी सगळ्यांना पहिल्यांदा डॉक्टर अजय यावले आणि ही आमची अकॅडमी आम्ही अमरावतीमधून या सरकारला, या झोपलेल्या सरकारला हात जोडून विनंती करतो की पहिले तुम्ही हे जे दलाली सुरू केली आहे तलाठी भरतीची म्हणजे TCS आणि IBPSची ती पहिले बंद करा. आणि ती बंद करून या सगळ्या विद्यार्थ्यांची जी फीज आहे ती 900 रुपयावरून कमीत कमी 225 रुपये करा. जर असं केलं तरच तुमचं सरकार टिकू शकते.
नाहीतर मग तुम्ही काही करा सर, तुमचं सरकार टिकणार नाही. कारण 2,000 रुपये देऊन तुम्हाला असं वाटते फक्त की तुम्ही मतदान विकत घेऊ शकता. पण आता हा जो वर्ग आहे सगळा, हा वर्ग शिकलेला आहे, हा जागृत झालेला आहे आणि आता आम्ही अन्याय सहन करू शकणार नाही. याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट ही आहे की आज जो पाहतो आपण 12 जानेवारी आहे, म्हणजे काय आहे आज, तर युवक दिवस आहे. आणि या युवक दिवशी जर एवढा मोठा युवक आज रस्त्यावर आहे फक्त भीक मागून राहिला की हरामखोरो आता तरी जागे व्हा, सगळं खा, तुम्हाला वाटेल ते खा, सिमेंट खा, चारा घोटाळे करा, घोडे खा, पुरं गाव खा. पण रद्द करायची मागणी तुमची नेमकं काय सांगा? सर तलाठी भरती जी आहे सर, या तलाठी भरतीमध्ये घोळ असा झाला की 200 पैकी 214 मार्क्स भेटले सर. आजपर्यंत याच्या बापाला 200 पैकी 214 मार्क्स भेटले नाही, ना मला भेटले नाही आजपर्यंत सर. म्हणून मला म्हणायचं आहे की 200 पैकी 214 मार्क्स आहेत, 220 मार्क्स आहे, त्यानंतर 206 मार्क्स आहे. तर हे जे मार्क्स भेटले या सगळ्या धनी मनाच्या धनी लोकांना पहिले एका जागी बसवा, त्यांना एक पेपर काढा, एक कमिटी नेमा आणि त्या कमिटीनुसार पेपर चेक म्हणजे पेपर डिसाईड करा. त्या पेपरमध्ये जर त्यांना 180पेक्षा जास्त मार्क्स भेटले तर आम्ही माघार घेऊ आणि आम्ही आमच्या मागण्या म्हणजे मान्य करणार नाही, आम्ही घरी निघून जाऊ. पण हे जे लोक आहेत, धनी लोक आहे मनाचे, अभ्यास करणारे लोक आहेत, आम्ही 15 वर्षापासून अभ्यास करून आलो, तर आम्ही ते भजे खायला नाही आलो. त्याच्यामुळे मला म्हणायचं आहे की ही भरती सरसकट बंद झाली पाहिजे. TCS बिलकुल लागणार नाही. MPSC अजूनही एक्झाम घ्यायला तयार आहे. काही देवेंद्र फडणवीस सरांनी म्हटलं की आम्हाला पुरावे पाहिजे, अख्खी पेपरबाजी झालेली आहे, सगळीकडे पेपर फुटलेले आहे. एवढं सगळं असूनही हे लोक त्या TCS आणि IBPSला जो ठेका दिला आहे तो ठेका कशासाठी, नेमकं सरकारचे जवळ होय काय, हा प्रश्न माझा पहिला आहे. माळेगाव यात्रेसंदर्भात अनेक समस्या आहेत. व्यापाऱ्यांना या ठिकाणी बसू दिले जात नाही. या ठिकाणी ज्या मूलभूत गरजा आहेत, मग त्या आरोग्य, व्यापारी यांच्या संदर्भात असतील, माळेगावला विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. नांदेड येथील सत्ताधाऱ्यांनी माळेगाव, लोहा, कंधार या तालुक्यांना विकासापासून वंचित ठेवले. या तालुक्यावरील विघ्न पुढच्या काळात दूर होऊ दे, ही खंडेरायाला प्रार्थना उभाटा गटाचे एकनाथ पवार यांनी केली आहे. माळेगावच्या यात्रेच्या संदर्भामध्ये अनेक समस्या आहेत. फक्त व्यापाऱ्यांना या ठिकाणी बसू दिलं जात नाही हे तर खरंच आहे, परंतु या ठिकाणी ज्या मूलभूत गरजा या लोकांना लागणाऱ्या, पाण्याची सुविधा असेल, आरोग्याची, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की प्रशासनाच्या आड इथले जे सत्ताधारी मंडळी या सगळ्या लोकांना माळेगावचं चित्र बदलण्याचा जो प्रयत्न करतायत ते अत्यंत दुर्दैव आहे. आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माळेगाव ही खरं तर माझी जन्मभूमी आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर दक्षिणेमधली काशी असं मार्तंड रायांचं आपण वर्णन करतो, परंतु ह्या ठिकाणच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये एवढे करोडो रुपये माळेगावच्या विकासासाठी दिले, तेवढे करोडो रुपये माळेगावच्या विकासासाठी केले. आपण जर सगळं डोळ्यानं जर आजचं जर चित्र बघितलं तर माळेगावला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप इथल्या आताचे नांदेडचे म्हणणारे फेकू खासदार असतील, इथले आमदार असतील, इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी माळेगाव नव्हे तर लोहा, कंधार, नांदेड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. मी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं खंडेरायांना प्रार्थना केली की जे विघ्न आहे या तालुक्यावरचं, या जिल्ह्यावरचं विघ्न पुढच्या काळामध्ये दूर होऊ दे आणि लोकांना, सर्वसामान्य वंचितांना, शोषितांना, बेरोजगारांना, इथल्या सगळ्या भटक्यांना, इथल्या सगळ्या आपण म्हणतो ना सर्वसामान्य माणसाला कुठेतरी चांगल्या पद्धतीचे दिवस येतील अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्तानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून खंडेरायाला मार्तंडरायाचे मी चरणी करतो. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड,
दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, बंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोवा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।